एक महत्त्वाची बातमी, गोंड गोवारी आदिवासी समाजाचं नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे। 9 दिवसांपासून गोंड गोवारी आदिवासी समाजातील तरुणांचं हे उपोषण सुरू आहे। सरकार उपोषणाची दखल घेत नसल्यानं समाज नागपुरात दाखल झालाय। आदिवासी गोवारी समाजाचा सध्या रास्ता रोको या ठिकाणी पाहायला मिळतोय। माझे सहकारी गजानन उमाटे आपल्यासोबत जोडले गेलेत। गजानन, गोंड गोवारी समाज आक्रमक झालाय। नक्कीच मी संविधान चौकात आहे आणि हा गोंड गोवारी समाज आपण या ठिकाणी बघू शकतो आक्रमक झालेला आहे आणि मोठी गर्दी हजारोच्या संख्येनं संपूर्ण विदर्भातून हा गोंड गोवारी समाज या ठिकाणी संविधान चौकामध्ये आलेला आहे। शेड्यूल ट्राईब्समध्ये समावेश करावा ही प्रमुख मागणी घेऊन त्यांचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू होतं। आमरण उपोषण सुरू होतं। आज हजारोच्या संख्येनं त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे लोक या ठिकाणी आले आणि अत्यंत आक्रमक आहे। विधान भवन चौकामध्ये जिथे जो संविधान चौक आहे त्या चौकामध्ये संपूर्ण चौक या गोंड गोवारी समाजाच्या आंदोलकांनी जाम केलेला आहे। दृश्य आपण बघू शकतो। पोलीस शांतता पाळण्याचा प्रयत्न करतायत, पोलिसांकडून अपील केलं जात आहे, परंतु आंदोलक मात्र ऐकायला तयार नाही। ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो। हजारोच्या संख्येनं गोंड गोवारी आदिवासी समाज जो आहे तो या ठिकाणी संविधान चौकात पोहोचलेला आहे आणि जे आहे ते मागणी करतात। अत्यंत आक्रमक आहे बघा, हे दृश्य मी दाखवतोय। हे पारंपरिक हे घेऊन गोंड गोवारी समाज या ठिकाणी आलेला आहे। कोणत्या प्रकारचा न्याय दिला नाही मागे आदिवासींमध्ये गोवारी समाजाचा प्रश्न मार्गी लावला जाता प्रश्न नक्कीच आपण हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। बघा या ठिकाणी परंपरा बघत जे त्यांचे साहित्य आहे ते घेऊन आलेले आहे, ढोल घेऊन आलेले आहे आणि अत्यंत आक्रमक आहेत। हा संपूर्ण गोंड गोवारी समाज, हा संपूर्ण रस्ता जो आहे तो जाम केलेला आहे। हे बघा हा संविधान चौकातला हा रस्ता आहे। अगदी शेजारीच विधान भवन आहे, त्यामुळे सुरक्षेची जास्त जबाबदारी आहे, कारण की संपूर्ण विदर्भातून हे हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत। ही गर्दी परत एकदा तुम्हाला दाखवते बघा, ही गर्दी या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। नक्कीच आम्ही तिवशावरून काय मागणी कशाने आली? आमच्या गोंड गोवारीला न्याय मिळाला पाहिजे। हा 114 शहीद झालेले आहेत, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। हा त्यासाठी आम्ही इथे सर्व लोक जमलेलो आहोत। कशासाठी आला तुम्ही? आम्ही याच्यासाठी चाललो का आमच्यावाला जे मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या झाल्या नाही। नक्कीच आरक्षणाची प्रमुख मागणी घेऊन हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आक्रमक आहे बघा हे। मागण्या गोंड गोवारी आदिवासी समाजाचं हे नागपुरात आंदोलन सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी गजानन।